मनोज जरांगे 29 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात करणार आहे। या आंदोलनासाठी त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना अंतरवाली सराटी इथं येण्याचं आवाहन केलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आधी मुंबई जाम मग काम तरच मराठ्याला देशात मान असं म्हणत 29 ऑगस्टच्या लढाईत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलंय। दरम्यान त्यांच्या या आंदोलनावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मला कळत नाही जरांगे पाटलांचं, मला त्यांनाही सांगायचं आहे की तुम्ही ओबीसीमध्ये या 378च्या एवढ्या मोठ्या समूहाच्या जातीच्या कळपा देऊन करणार काय? तुम्हाला काय मिळेल? हां, तुम्ही एवढंच करू शकाल, आमच्यामध्ये येऊन आमचं सगळं हिरावून घेऊन जाल, आमचे 357 जागेंना वाऱ्यावर सोडाल, तुम्ही त्यांना उद्ध्वस्त कराल, एवढंच करू शकाल। बाकी तुम्हाला अधिकचं काय मिळणार आहे? आज आरक्षणाची मर्यादा ठरलेली आहे, तुम्ही ते आरक्षण वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। जाऊ द्या ना आरक्षण 50%च्या वर, नाहीतरी 10% आपण EWSसाठी दिलंच आहे, तर 100-70-80%वर करा, सगळ्यांचे मिळून एक आरक्षण करा। आणि जे काही मुठभर लोक आहेत आता ओपनचे, त्यांच्यासाठी ते EWS आहेच, मग उर्वरित लोकांसाठी 90% करून टाका, म्हणजे झंझट तरी खतम होऊन जाईल। लोकसंख्येनुसार होऊ देत, ज्यांची जेवढी संख्या आहे तेवढं त्यांना देऊन टाका। माझं त्यांना एकच सांगणं आहे की आरक्षण हे संविधानाने च्या चौकटीत संविधानाच्या चौकटीत जे कायदे सरकारने किंवा देशाने बनवले त्याच याच्यात आरक्षण मिळतं। कुठेही असं जोर जबरदस्ती सरकार पलटून देणार, असं करून देणार आणि म्हणजे काय तुम्ही काय अराजकता पसरवणार आहे काय? तर या प्रकारची भाषा यांनी करू नये। यांचे जे काही जे कथित ॲडवायझर आहे हे मला असं वाटतं जरांगे पाटील साहेबांना चुकीचं मार्गदर्शन करतात आहे। त्यांना संविधानाच्या संदर्भातला अभ्यास त्यांनी करावा, त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास करावा आणि त्यांनी ही जी लढाई आहे, कारण जात वैधता प्रमाणपत्र असणार, कास्ट सर्टिफिकेट असणार, हे सगळं सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या वेळेस निर्देश दिले त्या हिशोबानेच ते दिलं जातं। हे बघा, हे आंदोलन फक्त मराठवाड्यापुरतं आहे आणि सरकारने जी आकडेवारी जाहीर केली त्यानुसार 24/10/2023 नंतर आतापर्यंत फक्त 49,000 नोंदी या मराठवाड्यामध्ये सापडलेल्या आहे। सरकारने आकडे प्रसिद्ध केलेले आहे आणि त्या 49,000 नोंदीच्या अगेन्स्टमध्ये 3,11,000 प्रमाणपत्र निर्गमित केले। पण या 3,11,000पैकी व्हॅलिडिटीकरता किती लोकांनी अर्ज केला? कारण व्हॅलिडिटी महत्त्वाची आहे, ते फक्त 20,000 आणि त्या 20,000पैकी व्हॅलिडिटी किती लोकांची झाली? 15,000। मग बाकीच्या लोकांना प्रमाणपत्र दिले, पण व्हॅलिडिटीकरता जी आवश्यक कागदपत्र पाहिजे की 1967च्या पूर्वीपासून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबाच्या याच्यावरती कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद आहे आणि वंशावळीमध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी बरोबर समाविष्ट होत आहे, या 3 गोष्टी झाल्या तरच व्हॅलिडिटी होऊ शकते, अन्यथा नाही।